एटीएसची राज्यभरामध्ये 21 ठिकाणी छापेमारी। अहिल्यानगरमधल्या कारवाईच्या दरम्यान तलवारी आणि आक्षेपार्ह कागदपत्र सापडली। दहशतवादी संघटनांसाठी तरुणांची भरती सुरू असल्याच्या संशयावरून छापे। टिपू सुलतानच्या वादावरून पुण्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले। काही कार्यकर्त्यांकडून दगडफेक, महिला पोलीस कर्मचारी आणि काही कार्यकर्तेही जखमी। हर्षवर्धन सपकाळांच्या तोंडाला काळं फासणाऱ्यांना 2 लाखांचं बक्षीस देऊ। भाजपचे आमदार नारायण कुचे यांची घोषणा। जालन्यामध्ये भाजपचं काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन। बुलडाण्यामधल्या जळगाव जामोदमध्ये महापुरुषांच्या पुतळ्याची माथेफिरूकडून विटंबना। घटनेच्या निषेधार्थ शहरामध्ये कडकडीत बंद। आरोपीला ताब्यात देण्याची संतप्त नागरिकांची मागणी। बारामतीमधील अजित पवारांच्या विमान अपघाताचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर। अपघाताच्या नंतर विमानामध्ये मोठा स्फोट झाल्याचं कॅमेरामध्ये कैद। अलिबागमध्ये दीक्षा शहा यांच्यासाठी जमिनीची दलाली कोण करतंय? नाव न घेता संजय राऊतांचा पुन्हा एकदा राहुल नार्वेकरांवरती निशाणा। तर जमीन व्यवहाराचं सत्य बाहेर आल्यास तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, नवनाथ बन यांचा पलटवार। मुंबईतील मुलुंडमधल्या मेट्रो 4 मार्गिकेच्या तपासासाठी एमएमआरडीएकडून 10 ते 12 अधिकाऱ्यांचं पथक। नियमांचं उल्लंघन करून काम सुरू असेल तर तातडीनं थांबवलं जाणार। लवकरच कामाचा अहवालही वरिष्ठांकडे सादर होणार।